मी ना 10वी पास केली नाही का, आपली 10वी झाली आमची नेमकी. तेव्हा आहे ना हा रोड आहे का, रोड फक्त 12 फुटाचा होता आणि त्याच्या लाईट पण नव्हती. तेव्हा आपाशी धुवून घेऊन यायचं आम्ही. देव फाट्याव नाही हॉटेल होते पहिले. याची कहाणी खरं. उधर उधर सर लागाला करून घ्यायचं वासरू. सर इकडे सकाळची 12 वाजता टाकलेली मकाई. चांगली खातात मकाई आता. सर पुन्हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजलेत. पाणी गोट्यात पाणी नव्हतं, मी गोट्यात पाणी आणलं. ते आणलं आता 12 वाजता पाणी दाखवायचं आपल्याला. याची कहाणी खरं. उधर उधर सर लागाला करून घ्यायचं वासरू. सर इकडे आवडलं तरी पण मी चांगलं रोयाला. 1 hour later. तासभर नाही इथंच बसलो होतो मी. पोरांची वाट बघतोय रपराने आणि पण ते येणार आहे आपल्याला एका ठिकाणी. राव एक काम आहे आमचं. म्हटलं मग थांबून जा, यांना पाणी पाजून खायला पण टाकून दिलं यांना. मग उरकलं टेन्शन नाही. डायरेक्ट 4 वाजता आल्या. 4 वाजता येता येणार डायरेक्ट. 2000 years later. साधारण 12 वाजता आहे ना आपलं काम उरकलं वाट्यातलं. आणि मित्रांसोबत गेलतो एका. मी माझ्या कॉलेजचा मित्र होता, तो आला होता. त्यासोबत माझा जरा पर्सनल काम होतं थोडं जरा. त्याच्यामुळं मला शूट करताना आलं. खेडला गेलतो. खेडून आलो साधारण 4:30च्या दरम्यान घरी आल्यानंतर काय झोपलो. आता 5:30 झाले. बरं 1 तासाने उठलोय. तासाभरानं उठलो. बाई कुट्टीच नाही राव. मग का पाय गेलोच नाही मी. आता मग तावड्या जायला लागन, मग आणायला लागन. एक 15 किलो बाद झाले आपल्याला. 15 किलो आणते आज रात्रीपर्यंत होईन. सकाळी कापून आणते ना आपल्याला आपली मका भरपूर आहे रानात. फक्त आता ऋषीला फोन केला होता, फोनच उचले ना माझा. आता मला जायला लागेल. चहा घेऊ आणि जाऊ राहणार तारवड्यात. पहिलं कुट्टी आणतो, नंतर वासरा काढतो खाली. गोटी तर आहे माझ्याकडं मक्याची. वाटतं 10 किलो आणली तरी लय वहिनी आणला. हे पोरांनी आज बाहेर बांधली नाही आणला रे. सकाळची 12 वाजता टाकलेली मकाई. चांगली खातात मकाई आता. सर पुन्हा यो पण चांगला खातोय. आवडतो आणतो पहिली पटकी 10 किलो घेऊन येतो. मग कसं 6 वाजता बरोबर रुटीनला टाकलं ना मग काय अडचण नाही आपल्याला. लवकर उरकलं ना मग काढत बोर नाही होत ना. आता लय बोर होतं. एक पिशवी घेतली मी. दहा 300 वाटाची कशी आहे? 15 किलो करा बरोबर. 2000 years later.
ऑलमोस्ट आता आहे ना 7 वाजलेत. 7 वाजता खाऊ राखलं माझं. आज मका नाही गेलतो पण नेमकी भेटली जरा वाड भेटलं. वाड्याची कुठे आणली, हातली साफसफाई केली आणि दूर करून ठेवला. हे दुराने ना त्यांना मच्छर चावायचं नाही. बराबर या टायमिंगला मच्छर असतात 6:30च्या पुढं. ओके इथलं एकदा काम झालं ना मग काय अडचण नाही येत. त्याचं काय रुटीन बिघडलं नाही आमचं वासरांचं, मग परत तब्येत राहिलं वेळ लागतात. ती कळलं पांढऱ्या लांबीतली मेहनत घेतलेली आबा. आता कसं तर जाऊन खायला लागलं आंबवण बिंबवण सगळं. मग ह्याचं टाइम टू टाइम करतो आम्ही. त्या दोघांचं म्हणजे एकाचं नाही सगळ्यांचं टाइम टाइम आहे आमचं. 50 तारखेच माझं यायच्या आत्ता सध्या तरी. अजून तर मला बाहेर जायची बस सावरदरीला. एक काम आहे राव, एक कामसाठी 3 चक्रा मारतो आता मी. नाही ना 10वी पास केली नाही का, आपली 10वी झाली आमची नेमकी. तेव्हा आहे ना हा रोड आहे का, हा रोड फक्त 12 फुटाचा होता आणि त्याशिवाय लाईट पण नव्हती. तेव्हा आपाशी धुम घेऊन यायचं आम्ही. देव फाट्यावर नाही हॉटेल होते पहिले, देव फाट्यावर जेवायला खास. शाळेतले आपले मित्र होते 2-3 जण. आम्ही 2 व्हीलरवर 2-3 जण अंधार. आता तिथे चेंज झालं पावसाला 2010ला, 2011ला असेल. 10-15 वर्षात लय चेंज झाला. संतोष शेट आम्ही चाललोय वरती वासुरी आपले पेपर घ्यायचे गुंतवत. म्हणलं जेवण करू. फुल पावडर गोड द्यायची रे संध्याकाळची. बारीक गाडी असली ना अशी हालत होती बेकार. मोठ्या गाडी सवय लागलीत ना चाललं आवड होती गाड्या. फिरूशी वाटत नाही माहिती का. आज तर पुढंच नव्हतो गेलो, फक्त घरी थांबलो. गोट्यात गेलो, परत घरी गेलो, डायरेक्ट झोपलो होतो मी. परत गोट्या आलो, वासमाचं ऊन राखलं आणि संतोष शेट्ट्यांना चाललो आता. बाकी गोट्या बोरा आहे बरीच, पण ती माझी गाडी गेली ना लय वेळ लागतो राव जायला. त्यामुळे संतोष शेट्टी 2 व्हीलर आहे नेमकी. स्प्लेंडर त्याच्या लवकर जाता येते. अरे बारक्यानी तासभर लागतो रे चांगला. आणि त्याच्यात ते पळत पण नाही अरे स्पीडनी. म्हणून लय वाईट आहे त्याच्या गाडी चालवायला. देवपाटा पण 10-15 वर्ष झाले देवपाटा सुधारला नाही. पण हाय तसेच बरं का, फक्त रोड मोठा झाला असत. रात्रीचे काय ट्रॅफिक रे इकडं. सप्ताह चालू नाही पडा डॉकराव. बरोबर बरोबर म्हणून गर्दी. रात्रीच्या 7 नंतर ना अशा मोठमोठ्या गाड्या चालू होतात ना ट्रान्सपोर्टवाल्यांच्या आहे ना, म्हणून. आपलं काम तर झालं जवळपास. आता 9 वाजले. लावते कडलाच पार्किंग नाही यांच्याकडे पण मोठी बरं का. चला जेवण करून जाऊ म्हणलं. मग 9:30 झाले ना आता. 9:15. वाजले आता. जेवण करून झालं आमचं. जेवण चांगलं बरं का, ऑथेंटिक आपलं नाही का असं विदाऊट ग्रेव्ही. मी जवळपास ज्या वेळेस देतो ना तेव्हा इथंच जेवतो आम्ही. मस्त जेवण त्यांचं. पहिले हॉटेल ना बारीक होतं ना, आता मोठं बांधलेलं आहे. सेटिंग फिटिंग करायचं म्हटलं बरीच मोठी यांची. 10 वाजता ऑलमोस्ट आणतो बरोबर. रात्रीचं हिंड आहे बरं वाटतंय. सकाळचं हिंडूस वाटत नाही एवढं वेळ करून असं. आता जरी बरं वाटतंय. अंतर असं लवकर पार केला आम्ही. याचं सकाळ आला असतो ना लय वेळ लागला असता.